आज आई गावदेवी भादवड टीम इथे खेळण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. चला मॅचला पण करूया सुरुवात. आवाज मनोहर तरे सरांचा देखील ऐकायला मिळेल. एका बाजूला सोनादेवी टिमगर आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी भादवड आणि सलामीची जोडी देखील तुम्हाला पाहायला मिळते. कालुराम आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय बिंदास. पाहूया वन ऑफ द बिग प्लेयर इन टेनिस क्रिकेट बॉल जयदुर्गा बी अँड प्रल्हाद नाईक फ्रंटलाईन गोलंदाज आहे भादवड टीम संघाचा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू अगदी चांगला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड आपला संतोष तरे. चांगली फिल्डिंग करताना पहिली धाव इथे स्कोरबोर्ड लागली गेली आहे. पहिली धाव इथे कालुराम याच्या बॅटमधून मात्र इनफिल्डच्या वरतून तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओ माय गॉड, संतोष तरेची खूप चांगली फिल्डिंग. जवळ जवळ इथे 2 धावा वाचवलेल्या आहेत. क्या बाद है, मूड बनवला संतोष तरेने फिल्डिंग मध्ये. जबरदस्त कामगिरी. त्या जागेवर दुसरा कोणी खेळाडू असेल तर नक्कीच चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळते. गॅप भरपूर मोठा. लालचंद तरे आणि ओ हो शैलेश मात्रेची फिल्डिंग. क्या बाद आहे. भरपूर वेळ घेतला होता भादवड टीम संघाने आणि त्या वेळेमध्ये भरपूर अभ्यासपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगली फिल्डिंग. जवळ जवळ आतापर्यंत 4 धावा वाचलेल्या आहेत मागच्या 2 चेंडूंवर. स्ट्रोक मध्ये कुठेच कमतरता नाही, मात्र फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळते. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी सीनफील्डच्या वरतून चाललाय. मिड ऑफच्या शत्रूच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. येतोय चौकार. फलंदाजांनी देखील बघितलं की आता खालतून मारून काही होणार नाहीये, म्हणून मिड ऑफच्या शत्रूच्या डोक्यावरून संतोष तरेच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला होता. वेलकम वासुदेव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते भादवड. आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. गणेश तरे आपणास विनंती, आपण या व्यासपीठावर. धाव संख्या 9. ओ बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. प्ले अँड मिस डॉट चेंडू. बिंदाच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा लागलेल्या आहेत. कालुराम 1 धावावर खेळत आहे. प्रल्हाद नाईक कमबॅक करताना चौकारानंतर 1 डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा प्रल्हाद नाईक यांचा. विकेटच्या शोधामध्ये आहे चेंडू हवेमध्ये. विकेट किपर संजय मात्रे चेंडू गाले आणि पहिला विकेट इथे प्राप्त करताना गोलंदाज प्रल्हाद नाईक. आउट होतोय बॅटर इथे बिंदास. बॅक टू डग आउट. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा झालेल्या आहेत 9 धाव फलकावर. मनोहर तरे सर काय म्हणणार, ज्या प्रकारे प्रल्हाद नाईक यांची गोलंदाजी आणि मागच्या 2 शतरक्षण खूप चांगले राहिले शैलेश मात्रे आणि संतोष तरे यांच्या माध्यमातून. नक्कीच ते दोन्ही चौकार ज्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला यशस्वीपणे 2-2 धावा वाचवणार. एक धाव खूप इम्पॉर्टंट होती आणि त्या 2-2 धावा पकडून 4 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की काटेकी टक्कर आहे, प्रत्येक खेळाडूचा खेळ माहीत आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली खेळी ही प्रत्येकाची 100% देणं गरजेचं असेल सामना जिंकायचा असेल तर. गणेश तरे आमचे बंधू सामाजिक कार्यकर्ते भादवड, आपलं देखील हार्दिक स्वागत. दिनेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. न्यू बॅटर. धावा फक्त आणि फक्त धाव फलकावर इथे 9 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली होती. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीपक तरे आलाय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी प्रल्हाद नाईक याची पाहायला मिळाली. बिंदासचा विकेट घेतला. बिंदासने एक चौकार देखील लगावला होता आणि आपल्या टीमसाठी 8 धावा बनवल्या. फील्ड पोझिशन जर बघितलं आपण तर एक शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक लावलेला आहे आणि एक शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये पाहायला मिळत आहे. पॉइंट डीप मध्ये आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू दीपक तरे यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटने.
लेग कटर करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये, येतोय षटकार. जबरदस्त षटकार इथे पाहायला मिळते. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एका एक पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळते बॅटर कालुराम. असंही कालुराम याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत टेनिस क्रिकेट बॉल 40 प्लसच्या असोसिएशन मध्ये. जबरदस्त खेळाडू आहे, स्फोटक म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. दीपक तरे राईट आर्म ओ द विकेटने. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळाला इथे. हलकासा अपील देखील प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र अंपर इज बेस्ट जज विक्रम नाईक पंचांच्या भूमिकामध्ये स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण पाहत आहे. मॅनेजमेंट टीम सन्माननीय संदीपजी वखारे आणि त्यानंतर आपण रोहन पाटील, विक्रम आणि त्यानंतर सुनील, दीप गुंदलकर आणि भरपूर मॅनेजमेंट मध्ये सदस्य जोडलेले आहे. संदेश यांचा प्रेम सर्वांवर आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. मागचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध लागला होता आणि त्याच्यावर साऊंड देखील खूप चांगला आला होता. टक असा आवाज आला होता, षटकार आला होता. मात्र त्यानंतरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दीपक तरे फिरकीचा जादूगर तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चुकी होणार नाहीये. तिथे लालचंद तरे होता. विकेट मिळतो इथे दुसरा भादवड टीम संघाला. बॅटर कालुराम भोईर आउट. तर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 15 धावा. थोडासा दबाव देखील आला होता कालुराम भोईर याच्यावर. पहिल्या चेंडूवर ओव्हरपिच चेंडूला षटकार ठोकला आणि त्यानंतरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. संजय मात्र देखील तेच सांगत असतील आपल्या गोलंदाजीला की लेंथ लाईन चांगली आहे. टार्गेट नक्कीच काय असेल येणाऱ्या 4 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर उमेश चौधरी. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती, त्याच्या माध्यमातून आता बॅटिंग करावी लागेल. 40-45 धावा बनवणं फार महत्वाचं असेल टेमघर संघासाठी. 12 मॅन 12व्या खेळाडूची इच्छा आहे की 50 धावा देखील चांगला टार्गेट होऊ शकतो. दीपक तरे 5वा चेंडू आहे षटकातील, राईट आर्म ओव्हर द विकेटने. न्यू बॅटर उमेश. ओव्हरपिच चेंडू फायदा घेता आला नाहीये. बॅटची एज अँड गॉन. अजून एक धक्का. दीपक तरे खूप चांगली गोलंदाजी करताना बॅटर आउट. असं म्हणू शकतो आपण की टेमघर संघाची झोप उडाली आहे या षटकामध्ये. पहिला चेंडू षटकार आला होता. सिंगल डबल देखील भरपूर महत्वाचा असतो टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. मात्र जो येतो तो षटकार ठोकण्याचा प्रयत्न करत असतो. धावा फक्त आणि फक्त 15 धावा. मी तर म्हणेल जे प्रेक्षक जागे आहेत ना त्यांनी देखील विचार केला नसेल की पहिला चेंडू षटकार आलाय, त्यानंतर अजून चौकार षटकार पाहायला मिळतील. मात्र कमाल धमाल दाखवत असताना गोलंदाजीमध्ये दीपक तरे. तुषार चौधरी मैदानाच्या आतमध्ये. तर इथे आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आता इथे बॅटर गोलंदाज हॅट्रिकवर आलाय. हॅट्रिक झाली तर नाना गोंदली यांच्या माध्यमातून टी शर्ट, स्पोर्ट्स टी शर्ट जो आहे तो दिला जाईल. एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये. हो हो, जोरदार अपील झाली होती. प्रल्हाद नाईक अजूनही शो आहेत. मात्र अंपर इज बेस्ट जस्ट त्यांनी सांगितलंय की नो आउट. चला तर मग आता गोलंदाज फक्त चेंज होईल, बाकीच्या खेळाडूने जागेवर थांबायचं आहे. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या, 2 विकेट्स घेतल्या दीपक तरे यांनी चांगली गोलंदाजी केली. तर इथे धावा फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर. गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल शैलेश म्हात्रे. गोलंदाज इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3.
इथून आता कमबॅक करावा लागेल सोनादेवी टेमगड संघाला. धावा बनवाव्या लागतील कारण की धावा फक्त 15 धावा धावलकार आहेत. 12 चेंडूमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 40 धावा येणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. इथून जर एखाद्या फलंदाची बॅट जर चालली मैदानामध्ये तर या धावा 50च्या प्लस देखील होऊ शकतात. शैलेश मात्रेचं पहिलं चेंडू षटकातील स्ट्रायकिंग वर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर संतोष तरे चेंडूपर्यंत वेगाने आलेला आहे. एकच धाव इथे घेतली जाते. एका धावाने धाव संख्या भरपूर उशिरानंतर अगदी 6 चेंडू नंतर धाव लागली आहे स्कोर बरोबर. 16 धावा 16. 3 गडी बाद आहेत सोनादेवी टेमगड संघाचे आपण पाहतोय. दिनेश चौधरीच्या बॅट मधून ही धाव आली आहे. ओरपी चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. 12वा खेळाडू जागरूक झालेला आहे. सोनादेवी टेमगड संघाचा आवाज जात आहे त्यांच्यापर्यंत. चौकाराने धावसंख्या धावफलकावर 20 धावा 20. आता धावा बनतायत, हे फार महत्वाचं आहे. आपली माती आपला डंपर पद्माकर चौधरी देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील. आपला संघ खेळतोय मैदानामध्ये. पहिल्या 2 षटकापर्यंत अडचणीमध्ये होता, मात्र या षटकामध्ये धावा बनतायत. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. ओ माय गॉड, एक मारा लेकिन सॉलिड मारा. चेंडू सीमा रेखा पार. येतोय A1 क्वालिटीचा षटकार. अगदी चेअरअप सुरू होता आई गावदेवी भातवा टीम संघासाठी, मात्र आता चेअरअप होताना सोनादेवी टेमगड संघाचे पाठीराखे जागे झालेले आहेत. आता धाव संख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 26 धावा 26. आता धावा बनतायत. शैलेश राईट हाफ ओ दी विकेटने तुषार चौधरीच्या बॅट मधून आला षटकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळते तुषार आणि दिनेशच्या माध्यमातून. तालमेल पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंचं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय तुषारला. तुषारच्या बॅट मधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा 28. चेंडू क्रमांक 5वा षटकातील शैलेश मात्रे भरपूर चर्चेमध्ये खर्चीला षटक आहे. ओ एस्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू दांडी गुल केली है. बड़ी मछली जाल में फंसी हुई. बैटर तुषार बॅक टू डग आउट. एस्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि पहा एस्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू सरळ एस्ट्यानो अडलला गेला आणि बॅटर इथं आउट होत आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहूया कोणत्या प्रकारे बॅटर आउट झाला होता. मला असं वाटतं हिट विकेट झालेल्या आहेत. यस हिट विकेट आहे. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारलेली आहे असंच म्हणूया आपण तुषारला. भरपूर मागे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. एस्ट्याना पाय टच झाला होता आणि बेल्स ट्रिप झाल्या होत्या तिथे. अल्पेश सांगत आहेत की आतापर्यंत 4 विकेट्स गमावलेले आहेत आणि धावा आहे ते 28 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू षटकातील शैलेश मात्रे गोलंदाज. न्यू बॅटर कपिल मैदानाच्या मध्ये. ओ हो अतिशय सुरेख चेंडू. स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा 28 धावा धावफलकावर. हे आपण पाहू शकता आमचा VIP डाईज इथे दाखवला जात आहे. सन्माननीय रवींद्र तरे सर ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द नाईट प्रत्येक खेळाडूला
जो चांगला खेळ दिवसभरामध्ये त्यांच्यासाठी एक सुंदर अशी फ्रेम आहे, राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम दिली जात आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय गणेशजी तरे मामाश्री यांना दाखवला जात आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक एवन सर्वांचे लोकप्रिय संदीपजी वखारे आणि त्याचबरोबर विक्रम नाईक यांना आपण मागच्या बाजूने पाहतात. आणि आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना दाखवला जात आहे या व्यासपीठावर. त्यानंतर आमचे हे मॅनेजमेंट टीमचे सदस्य आहेत. चला बॅक टू क्रिकेट जाऊ या मैदानामध्ये. षटक क्रमांक 14 स्लॉगवर आहे. संजय म्हात्रे गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 28 धावा झालेल्या आहेत. इथून कोणत्या प्रकारची बॅटिंग होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे, कारण की स्ट्रायकिंगवर बॅटर दिनेश चौधरी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. भरपूर वेळ घेतला भाऊ पाटील यांनी हा निर्णय देण्याकरिता, मात्र बघितलं सर्वप्रथम आणि त्यानंतर हा निर्णय दिलाय. संजय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा इथं चांगला स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक लालचंद तरे चेंडूपर्यंत आलाय. एक सिंगल धाव आली आहे. दुसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. गोलंदाजी एंड कडे जर थ्रो आला असता कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 31 धावा 31. वाईट नंतर 2 धावा 3 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहे स्लॉगरच्या षटकामध्ये. गोलंदाज संजय म्हात्रे, स्ट्रायकिंग वर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. संघर्ष जारी आहे. मैदान गाजवण्याची ताकद असलेले दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू चालला मिड विकेटच्या वरतून येतोय टावरिंग षटकार. भरपूर उशिरानंतर हा ब्लास्ट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमधून. त्याच्यावर दिनेश चौधरीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराने संघाची धावसंख्या 37 धावा. आता एक चांगली धावसंख्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की येणारे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या डावातील. चेंडूची मागणी केली आहे, मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून द्यायचा. 10 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. मात्र हेही देखील विसरून चालणार नाहीये. या चालू हंगामामध्ये जास्तीत ट्रॉफ्या सिरीजच्या पटकवल्या असेल तो खेळाडू संतोष तरे, लालचंद तरे, यशवंत तरे असे 3 खेळाडू असे आहेत ते कधीही षटकार चौकार मारू शकतात. म्हणजे हा टार्गेट जो 50च्या घरामध्ये पाहिजे. संजय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका, अजून एक. ओ माय गॉड, गोलंदाजाची झोप उडवली या बॅटरने. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6. दिनेश चौधरी ऑन फायर नाव. बॅटच्या रडार मध्ये आला होता चेंडू आणि चेंडू मिड विकेटच्या वरतून जाणारा हा खणखणीत षटकार. आता धाव संख्या 40+ अर्थातच 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संजय म्हात्रे यांच्या गोलंदाजीला टार्गेट केला जात आहे ते टेमगड संघाच्या दिनेश चौधरीच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन तयारीत राहायचंय. आई गावदेवी ओली टीम आणि त्याचबरोबर जय हनुमान भावाली टीम आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. ओ हो डांडी गोल, बोल्ड विकेट. इससे अच्छा कमबैक क्या हो सकता है, जहां पर बोल्ड किया बल्लेबाज दिनेश चौधरी को. बड़ी मछली जाल में फंसती हुई विकेट. कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज संजय म्हात्रे यांचं. नवीन फलंदाज हरी मैदानाच्या आतमध्ये चाललाय, मिस्टर हॅरी. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या डावातील. फिल्डिंग लावून घ्या आपण. सो रिक्वेस्ट टू आई गावदेवी बादवाड. मात्र जो काम करत होतं ना तो दिनेशने केलं. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल खेळाडू कक्षामध्ये. 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग, यादगार इनिंग आपल्या संघासाठी. सुरुवातीला 2 षटकामध्ये भरपूर अडचणीमध्ये होता संघ, मात्र त्यानंतर
शैलेश म्हात्रे आणि संजय म्हात्रे यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट या धावा येत आहेत. 5वा चेंडू षटकातील राईट आर्म ओ द विकेटने न्यू बॅटर हरी स्ट्रायकिंग वर रेड कॅप डेंजरमॅन सज्ज होते. मजबूत काठी के बल्लेबाज राईट आर्म ओ द विकेटने ऑफ स्टिकचा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला कव्हरचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वेगाने अगदी चाललाय. फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळते मनोज पाटीलची. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा सेव्ह आपल्या संघासाठी. बादवड संघाने आतापर्यंत खूप चांगली फिल्डिंग केली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता. 40+ ची स्पर्धा आहे. 40+ धावा देखील आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. एखादा डॉट की विकेट की षटकार की चौकार. शेवटच्या चेंडूला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव पूर्ण केलाय. आता तिसरा धाव घेण्याची तयारी आहे. मिळणार नाहीये. बॅटर आउट. विकेट +2. तर शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावा झालेल्या आहे. 47 आणि 48 धावांचा एक चांगला टार्गेट इथे ठेवण्यात आलेला आहे. आई सोनादेवी टीम संघाच्या माध्यमातून आई गावदेवी भादवड संघाच्या अगेन्स्ट. तर मित्रांनो वेळ झालाय. टॉस बॉक्स मध्ये मनोहर तरे सर असतील आपल्या सोबत. मी सन्माननीय गणेश तरे दादा तसेच वासुदेव म्हात्रे दादा यांना विनंती करतो की आपण जॉईंट व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. चला ओळी संघ कर्णधार, ओली संघाचे कर्णधार लवकर या. अरविंद भैर साहेब यांना विनंती असेल या लवकर. स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करतील यस वासुदेव म्हात्रे. अध्यक्ष किंवा किंग ग्रुप दोन पैकी किंग भावाळे संघ. धन्यवाद मान्यवरांचा आभार. जीवनमान भावाळे संघाने टॉस जिंकलेला आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. रात्रीचं व्यू आहे. फ्लड लाईट मध्ये खेळता येतं. एक प्रेशर भरा सामना असेल. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल ओळी संघाला? 40 ते 35 धावापर्यंत रोखण्यात. चांगली फलंदाजी होते. अजून काय गोलंदाजीने केली पाहिजे मेहनत तर चांगला सामना पुढे रंगेल. गोलंदाजाने खूप छान मेहनत केलेली आहे. असं ते 100% द्यावं हीच माझी त्यांच्याकडे. अरविंद बोरसाहेब आपल्याला संधी आहे बॅटिंग करण्याची. विदाउट प्रेशर खेळायचं आहे. तुमच्या मते प्रेमनाथ पाटील यांची फलंदाजी पाहिली 25 धावा ठोकल्या होत्या. आता काय अपेक्षा असेल प्रत्येक खेळाडूकडून? पूर्ण टीम करणं चांगली अपेक्षा की चांगला स्कोर 50+ होण्याचा प्रयत्न. नक्कीच तर आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी जयमान भावाळे संघाने टॉस जिंकून होळी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. पुढच्या सामन्यामध्ये पाहणार होतास नक्कीच खेळ. तोपर्यंत जाऊया. लगेच सामन्याला सुरुवात होत आहे. बॅक टू कॉम्बॉक्स.
आपण पाहू शकता अगदी हेलचा आस्वाद लुटताना आपण मध्ये आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर, मनोहर तरे सर. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आहे गावदेवी भादवड संघ. आपण पाहतोय 48 लक्षाचा पाठलाग करताना इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ शॉट, क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय रवींद्र तरे सर देखील खूप खुश आहेत, उत्साहित आहेत आणि त्यांच्या तोंडातून शब्द आलेले आहे, वाह रे माझ्या वाघा. कॅमेरामॅननी मात्र 100 हा कॅच पकडलेला आहे. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव फलकावर 8 धावा. संतोष तरे आपण बघूया सध्या स्ट्रायकर एंडला, तर नॉन एंडला संजय म्हात्रे ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला आहे आणि हा चेंडू मात्र फील्ड केला जातो या डीपमध्ये. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढून होते ते धावफलकावर 9 धावा. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन संजय म्हात्रे यांची केली संपुष्टात. आव्हानं ठेवले गेले ते 48 धावांचा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 9 धावा. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय गावदेवी भादोडे या संघाकडून खेळण्यासाठी या यशवंत तरे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना उमेश चौधरी. षटकातील पुढील चेंडू इथे आरामडोलेकाने त्रिफला बाद. डांडी गोल. वेल्स का जली मानो बल्लेबाज का दिल जल उठा. यशवंत तरे आल्या पावली माघारी परतताना आणखीन एक हादरा गावदेवी भादोड या संघाला. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर 9 धावा. आव्हान आहे ते 48 धावांचं. इथून 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी.
न्यू बॅटर प्रल्हाद नाईक आता मात्र पाहायला मिळतोय. षटकामधील पुढील चेंडू विकेट हॅट्रिकवर गोलंदाज. इथे चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर आतल्या बाजूने वळणारा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय सोनादेवी टेमघर विपक्ष गावदेवी भादवड आडोस पडोस की लढाई. आपण पाहतोय शेजारी शेजारी, मात्र कधी कधी शेजारी शेजारी देखील पक्के वैरी असतात. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. इथून 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि 3 षटकामध्ये 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅपवर गोलंदाज आता मात्र सोनादेवी टेमघर संघ करून येतोय जय हिंद पाटील. जय हिंद पाटील आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. तर जय हिंद याचा सामना करेला फलंदाज स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूची हाताळणी आपण बघतोय. जय हिंद पाटील निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या 10-38 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. गावदेवी भादवड संघ 48 या लक्ष्याचा पाठलाग करताना. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. जोरदार प्रहार करण्याचा खरं तर प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग तिथे साधता नाही फलंदाज प्रल्हाद नाईक याला. संघाची धावसंख्या 11. सोनादेवी टेमघर विपक्ष गावदेवी भादवड या दोन संघामधील हा सामना आपण बघतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अजित 40+ अध्यक्ष चषक 20-25 स्पर्धेची ही तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील हा सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध गावदेवी भादवड या दोन संघामध्ये. फील्डमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट केलं जाते. आपण बघतोय विखुरले शतरक्षक पाहायला मिळते. 2 शतरक्षक ताट्या सर्कलमध्ये वर्तुळामध्ये तैनात केलेले आहेत. इतर शतरक्षक या डीपमध्ये पाहायला मिळतात, खोलवर उभे केले गेलेले आहेत. गोलंदाज जय हिंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर रॅट अमोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद चेंडूमध्ये फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होताना गावदेवी भादवड संघाचा सुरेख झेल तिथे. अतिशय सुरेख झेल डीप मध्ये कपिलच्या माध्यमातून पकडला जातोय आणि संतोष तरे हा बाद होताना बिग ब्लो मोठा हादरा बसतोय संतोष तरेच्या रूपाने गावदेवी भादवड या संघाला. न्यू बॅटर लालचंद तरे. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये पाहतो. लालचंद तरे आणि प्रल्हाद नाईकच्या रूपाने. टॉप रेचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. 3 बाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11. जय हिंद पाटील दुसऱ्या षटकात चालतोय. एक सफलता त्याने अर्जित केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो उमेश चौधरी यांनी देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती. बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या. 3 फलंदाज बाद झाले तर संघाची धावसंख्या 11. इथून 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जय हिंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. हा फटका देखील फसलेला आहे, मात्र इथे अंदाज बांधता आला नाही चेंडूचा आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 15 धावा.
इथे देखील उंची जास्त लांबी कमी होती, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज घेता आला नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय हा चौकार हा फलंदाज लालचंद तरेच्या बॅटमधून. इथे स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. या डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळते. फक्त एकच धावखेने संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 16 आणि आमचे सहकारी समालोचक या स्पर्धेचे आयोजक संदेश वाखारे यांच्या भाषेत जर म्हणायचं झालं, यांच्या शब्दात जर म्हणायचं झालं तर 16 कडवला. इथे ऑन साईडला फुलटच चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. जोखीम पत्करली गेली होती आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून 30 धावांची आवश्यकता आहे. 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या येतील गावदेवी भादोड या संघाला. आपण पाहतोय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025चं आयोजन. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आले आहेत किंग ग्रुप अध्यक्ष संदेश वाखारे, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील आणि दीप गुंदोलकर. आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकारी ज्ञानेश्वर म्हात्रे, रवींद्र तरे आणि संतोष तरे यांचं देखील पाहायला मिळते. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या 18. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे गावदेवी भादोड संघाला विजयासाठी. हॅलो हॅलो, हे साऊंड चेक कर. हॅलो हॅलो, येस. सुभाष, स्विंग अँड मिस. पंचांचा इशारा वाईट, अवंत धाव वाईटच्या रूपाने. हॅलो धावसंख्या हॅलो, 19. आवाज चेक करा सुभाषजी. धावसंख्या 19. इथे समोर केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातो गॅप सुभाष. सीमापार चौकार. कृपया डीजे मॅन. हॅलो, धावसंख्या 23 धावा. आव्हान येते 48 धावांचा. 48 या लक्षाचा पाठलाग गावदेवी भादोड संघ करतोय. 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 25 धावा. यावेळी मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या फलंदाज बाद. कॅच ऑफ द मॅच. हा कॅच नाही तर कदाचित हा मॅच देखील पकडला असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही, कारण महत्वाची विकेट आपण बघतोय लालचंद तरे हा बाद होताना. कॅच पकडले की मॅच पकडले पाहावं लागेल, कारण आपण बघतोय
ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती या सोनादेवी टेमघर संघाला, तो विकेट इथे मात्र आपण पाहतोय प्राप्त करताना इथे या गोलंदाज. आता मात्र 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाजाच्या कणा नक्कीच आगरी समाज भूषण कलाक्षेत्र पुरस्कार विजेते 2025 ज्याने पटकावलं होतं. भिवंडी ठाणे होम मिनिस्टर फेम 152 पेक्षा जास्त शो ज्यांच्या माध्यमातून कंप्लीट केले गेलेले आहेत असे मनोहरजी तरे सर, त्यांचा आवाज आपण ऐकत आहोत. कट केलेल्या चेंडूला स्केटकटचा फटका. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझनमध्ये सज्ज आहे. आता 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 23 धावांची इथून आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 23 धावा, सॉरी माफ करा, 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. फडलाद नाईक आणि शैलेश म्हात्रे जोडी मैदानामध्ये. इथे हो करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आपण पाहतोय खाली राहतो. जी अपेक्षा केली होती खरं तर हुक फटका खेळण्याची, चेंडू उचलण्याची, मात्र इथे आपण पाहतोय अपेक्षेपेक्षा खाली चेंडू राहतोय. धावसंख्या 25. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अरुण चौधरीच्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामनागर फलंदाज शैलेश म्हात्रे. इथे मात्र चेंडूला वेरकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पंबल पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा देखील माणूस होता मात्र धाडस केलं जात नाही. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 27 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 7-21चं समीकरण म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता आहे. तसं समीकरणाचा विचार केला तर गावठी भादवड संघ आपण पाहतोय 48 या लक्ष्याचा पाठला करताना. अरुण चौधरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकातलं सोनदेवी टेमघर संघाकडून तर सामना करेल फलंदाज शैलेश म्हात्रे. लॉर्ड फोल्डा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 28. आता मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. समीकरण इथे मात्र या सामन्याचं पाहायला मिळते 6-20चं समीकरण. सोनादेवी टेमघर गावदेवी भादवड या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. सहा चेंडू हॅलो 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 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे.
इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच आली अंगावर. गावठी भादवड संघ आता मात्र आपण पाहतोय डोळा डॅश सिच्युएशन मध्ये सापडलेला आहे, कारण 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 48 धावांचं लक्ष आणि गावठी भादवड संघ आपण पाहतोय या लक्ष्याचा पाठला करताना हरी बॉलिंग ट्रॅकवर हरी चौधरी इथे चेंडूला हुक केलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार फार लेग रिझन मधून. हा चौकार मज निडेड बाउंड्री मोके वे चौका, कारण या फटक्याची खरं तर आवश्यकता होती. या भादोड संघाला खूप दबाव वाढला होता. आता मध्ये समीकरण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या फटक्याने अशा पल्लवित केलेल्या आहेत शैलेश म्हात्रे याने आणि पूर्णपणे मदार खरं तर याच जोडीवर आता असणार आहे. इथे पंच आमच्याकडे बोलतील, वाईटचा इशारा करतील. डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. अवंत ध वारचरपणे 15 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. 4 चेंडू आणि 15 धावा या सामन्याचं समीकरण. गावठी भादवड संघ 48 लक्षाचं पाठला करताना आपण पाहतोय. 4-15चं समीकरण. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शैलेश म्हात्रे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून शैलेश म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार. अभी भी पिक्चर बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना शैलेश म्हात्रे आता मात्र शेवटची 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. 3-9चं समीकरण. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी भादवड संघाला. शैलेश म्हात्रे नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र संघाला सांगतोय मै हो ना. पिक्चर अजूनही संपलेलं नाही, मॅच अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हरी चौधरी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर हरी चौधरीचा सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा शैलेश म्हात्रे. पुन्हा एकदा चेंडूला फेरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. लॉंग लेगच्या वरून षटकार पाहतो आपण फलंदाज शैलेश म्हात्रेच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलताना, कारण शेवटचे 2 चेंडू आणि इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2-3चं समीकरण. गावठी भादवड आपण बघतोय सहजासहजी सामन्यात सोडत नाही. हे चित्र इथे देखील पाहायला मिळते, कारण संजय भाई म्हात्रे साहेबांचा संघ आहे. लायन ऑफ भिवंडी सियाची डरकाली नेहमीच फोडताना संघ तालुका क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आता मात्र पूर्णपणे दडपणे खाली आपण बघतोय या क्षेत्ररक्षण करणारा सौंदरदेवी टेमगरे हा संघ. आडोस पडोस की लढाई. शेजारील संघ एकमेकांसमोर ठाकले गेलेले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे शैलेश म्हात्रे याने. खरं तर संतोष तरे, त्यानंतर यशवंत तरे, लालचंद तरे बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे फसला होता. मात्र त्या फसलेल्या सामन्याला विजयाच्या दिशेने नेण्याचं काम इथे मात्र शैलेश म्हात्रे 1 मॅन आर्मी आपण बघतोय सध्या मैदानामध्ये. हो 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 हो, ये तो भिंगरी आहे.
आणि चेंडू निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार, षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना शैलेश म्हात्रे, अभिनंदन गावदी भादवड. हार्डलक सोनदेवी टेमकर आणि नाना गोंधली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट देखील पटकवलेले शैलेश म्हात्रे आपण बघतोय भादवड संघाने विजय संपादन केलेले आहे. अभिनंदन शैलेश म्हात्रे, गोरसेचे जावई देखील आहेत. शैलेश म्हात्रे वेल प्लेड. अभिनंदन संजयभाई म्हात्रे, अभिनंदन रवींद्र तरेसर, अभिनंदन मनोहर तरेसर आणि अभिनंदन संदेश पाटील भिवंडीकर. अगदी नक्कीच आपण बघितलं तर शैलेश म्हात्रे यांनी हा सामना खेचून आणलेला आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच शैलेश म्हात्रे. क्या बात आहे. मी घेऊन जातोय इथून सरळ आमच्या VIP राईजवर जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भादवड संदेश पाटील भिवंडीकर.